पुण्यातील युरोपीवर व्हीव्ही सिस्टम कंपनीला वॅट मायझर या ऊर्जाबाबत आणि आरोग्य रक्षक उत्पादनास इनोव्हेटिव्ह एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्ट म्हणून हैदराबाद येथे 17व्या राष्ट्रीय ऊर्जा व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल पुरस्कार मिळाला आहे। पुण्यातील एरोप्युअर यूव्ही सिस्टीम ही यूव्ही टेक्नॉलॉजीच्या वातानुकूलित यंत्रणा क्षेत्रात प्रथम पदार्पण करणारी कंपनी आहे। वॅट मायझर या ऊर्जा बचत व आरोग्य रक्षक उत्पादनास इनोव्हेटिव्ह एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्ट म्हणून हैदराबाद येथे 17व्या राष्ट्रीय ऊर्जा व्यवस्थापनातील उत्कृष्टतेबद्दल नुकताच पुरस्कार मिळालाय। कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री आयोजित हैदराबाद येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे हा पुरस्कार एनर्जी एफिशियन्सी काउन्सिलच्या अध्यक्षा मेहर पदमजी यांच्या हस्ते देण्यात आलाय। वॅट मायझर हे उत्पादन वीज व आर्थिक बचत करणारे आहे। इमारतीच्या एकूण वीज वापरामध्ये 60% वीज हवा थंड करण्यासाठी लागते। सेंट्रल एअर कंडिशनिंग मध्ये अल्ट्राव्हायलेट लॅम्पच्या मदतीने कूलिंग व्हायलर साठवणारी धूळ व चिकट पदार्थ नाहीसे होऊन त्याचे आयुष्य वाढवते। याच्या वापरामुळे भारतात वापरात असलेल्या वातानुकूलित यंत्रणेत 1000 मेगावॅटहून अधिक बचत होईल, असे एरोप्युअरचे कार्यकारी संचालक विक्रम बापट यांनी मत व्यक्त केलंय। नमस्कार, आमची कंपनी एरोप्युअर यूव्ही सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड यांना नुकताच हैदराबादमध्ये CII तर्फे नॅशनल एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्टसाठी पहिलं बक्षीस मिळालं। तर आमची कंपनी आता 5 वर्ष जुनी आहे आणि आम्ही इंडस्ट्रियल किंवा सेंट्रल एअर कंडिशनिंगसाठी यूव्ही सिस्टम्स बनवतो, ज्यांनी एनर्जी सेव्हिंग होतं 10 ते 12% आणि इंडोर एअर क्वालिटी म्हणजे मायक्रोब्स जे कीटाणू आपल्याला आजारी करू शकतात किंवा ॲलर्जी देऊ शकतात ह्याचाही कंट्रोल होतो। तर ही पुणे बेस्ड कंपनी आहे। ही टेक्नॉलॉजीसुद्धा आमची पेटंटेड पुण्यामध्येच मॅन्युफॅक्चर होते आणि आम्ही ही टेक्नॉलॉजी आता 8000 सिस्टम्स मागच्या 5 वर्षामध्ये इंडियाभर विकलेले आहे। विजेची पद्धत ह्याच्यामध्ये अशी होते की कुठल्याही ACमध्ये डार्क आणि पाणी म्हणजे असल्यामुळे मायक्रोब्सची ग्रोथ होते। ती मायक्रोब्सची ग्रोथ विजेची कन्झम्पशन वाढवते त्या ACचा ओव्हर लाईफ म्हणजे 1 वर्ष 2 वर्षांनी। तर ही सिस्टम लावल्यामुळे ती ग्रोथ कंट्रोल होते। ती ग्रोथ कंट्रोल झाल्यामुळे AC जो आहे तो इफेक्टिव्हली चालतो आणि 10 ते 12% एनर्जी सेव्हिंग देतो। हैदराबादमध्ये ह्या बक्षिसासाठी एक कॉम्पिटिशन होती जी नेशन वाईड म्हणजे ऑल इंडिया होती आणि त्याच्यासाठी 12 संस्थांनी भाग घेतला होता। त्याच्यामध्ये आम्हाला बक्षीस मिळालं आणि दुसरी थर्मॅक्स यांनाही दुसरं बक्षीस मिळालं। यावेळी अध्यक्ष डॉक्टर अविनाश कुलकर्णी, संचालक डॉक्टर रवी कुलकर्णी उपस्थित होते।